त्यांची काम करण्याची पद्धत मला पटत नाही. बरं. आम्ही जरा अंतर ठेवून असतो. ओके. पण तुम्ही त्यांच्या कारखान्यावर कधी आंदोलन केलंय? केले ना. बरं. महाराष्ट्रात एकूण कारखाने 200. ओके. त्यातले 101 कारखाने खाजगी. बरोबर. 99 कारखाने सहकारी. बरोबर. त्यातले जवळजवळ 25-26 कारखाने हे सहकारी. आज्यानं कारखाना स्थापन केला, आता नातू चेअरमन आहे. ओके. म्हणजे तो खाजगीच आहे. म्हणजे जयंत पाटलांच्या कारखान्यात पण असंच झालेलं घडलं. त्यांचा मुलगाच आता त्या कारखान्यावर चेअरमन झालेला आहे. तुमची आतापर्यंत किती आंदोलन झाले असेल? तुम्ही काय मोजमाप ठेवलं त्याचं? काय मोजमाप केलेलं नाही. बरं. ओके. इतक्या कारखान्यावरती आंदोलन नेलं, कुठे जरा चांगला अनुभव असं काय आहे की नाही? या जरा कारखान्यावर गेल्यानंतर थोडंसं चेअरमन. सगळे कारखानदार सारखेच असतात. बरं. जे कारखान्याचे चेअरमन असतात त्यावेळी चांगलं वागतात. बरं. आमच्या स्टेजवर येतात, भाषणं करतात. ओके. आणि मग पॅनेल उभा करतात. निवडून आलं की परत तिकडचं जातात. अनुभव आहे तुमचा आणि जयंत पाटलांचा म्हणजे मतदारसंघ असं तुमच्या आणि त्यांचे संबंध असे नेहमी असे कधी 36चे कधी जवळकीचे राहिले, तर ते नक्की काय आहे ते? नाही, त्यांची काम करण्याची पद्धत मला पटत नाही. बरं. आम्ही जरा अंतर ठेवून असतो. ओके. पण तुम्ही त्यांच्या कारखान्यावर कधी आंदोलन केलंय? केले ना. मग त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा? त्यांचा रिस्पॉन्स म्हणजे आंदोलन मोडून काढण्याकडेच त्यांचा नेहमी कल असतो. बरं. ओके. अच्छा. आम्ही आमच्यापर्यंत त्याला विरोध करत असतो. ओके. 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 आता अनेक जे मोठे सहकारी नेते आहेत सर्वांचे खाजगी कारखाने आहेत, तर खाजगी कारखान्याविषयी जर तुमचं मत जरा लोकांना समजायला आवडेल की काय सहकारी चांगले का खाजगी चांगले, म्हणजे तुमचं कसं हे आहे? नाही, सहकारी कारखाना कधीही चांगला. बरं. म्हणजे सध्या सहकारी साखर कारखाने खरोखर सहकारी कारखाने महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत. बरं. ह्या 20-25च्या आकड्यातच ते येतील. बरं. महाराष्ट्रात एकूण कारखाने 200. ओके. त्यातले 101 कारखाने खाजगी. बरोबर. 99 कारखाने सहकारी. बरोबर. त्यातले जवळजवळ 25-26 कारखाने हे सहकारी, परंतु दीर्घ मुदतीच्या भाड्याने दिलेले, म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष भाड्याने दिलेले. म्हणजे राहिले किती, जवळपास 60-65. बरोबर. त्यातले आजारी कारखाने ते जवळ 20-25 आहेत. राहिले किती, 40च्या आसपास. त्यातले 15-20 कारखाने असे आहेत की ज्याच्यामध्ये निवडणूक होतात, सत्तांतर होतं, किंवा तो जनतेच्या मालकीचे. उरलेले काही परिवाराच्या मालकीचे सहकार आहेत, पण परिवाराच्या मालकीचे आहेत. आज्यानं कारखाना स्थापन केला, आता नातू चेअरमन आहे. म्हणजे तो खाजगीच आहे. म्हणजे जयंत पाटलांच्या कारखान्यात पण असंच घडलं. झालेलं. त्यांचा मुलगाच आता त्या कारखान्यावर चेअरमन झालेला आहे.